हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे की मी तुमच्यासोबत छोटाच ब्लॉग शेअर केलेला आहे इव्हिनिंग रुटीनचा माझा. तर माझी डेलीची इव्हिनिंग रुटीन कशी असते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे काय तर व्हेज पुलाव रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि मला जरा मिस्टरची फर्स्ट शिफ्ट चालू होती, ते पण ड्युटीला गेले होते. ते ड्युटीवरून आल्यानंतर मला बाजारात पण जायचं होता. मंगळवार होता तर बाजार करायला, आणि ती तब्येत ठीक नसल्यामुळे मलाच बाजारात जावं लागलं. तर पहिले तर सगळ्यांचा चहा वगैरे करून घेतला, मग नंतर घर वगैरे झाडून घेतलं. तर 6च्या आतच मी घर झाडत असते मैत्रिणींनो, आणि तुम्ही पण 6च्या आतच घर झाडलं गेलं पाहिजे आपलं. तर घर वगैरे झाडून घेतलं, चहाचे वगैरे काही भांडे होते ते सगळे घासून घेतले. मग नंतर बाजार वगैरे करायला निघून गेली. ते काही एवढं शूट केलेलं नाही आहे मैत्रिणींनो. म्हटलं जरा ते काही एवढं शूट करत नाही, कारण का तर खूप पाऊस येत होता. म्हटलं जाऊ द्या, पावसाचा काही मोबाईल काढतही नाही म्हणून ते काही जास्त शूट केलेलं नाही आहे. नंतर बाजार वगैरे करून आल्यानंतर मग संध्याकाळचे दिवे वगैरे लावून घेतले मैत्रिणींनो. तर इथे भाजीपाला भरायचं चालू होतं आईंचं, बाकीचा मी भरला, बाकींचा आईंनी भरला. मग नंतर संध्याकाळची स्वयंपाकाची पण वेळ होत होती मैत्रिणींनो. तर मग आता मी तुमच्यासोबत व्हेज पुलावची रेसिपी शेअर करते, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर व्हेज पुलावसाठी कांदा, टोमॅटो, बटाटे, हिरवी मिरची आपल्याला जशी लागेल तशी, फ्लावर, वाटाणे पण लागतात, पण वाटाणे गाजर नव्हता मैत्रिणींनो, शिमला मिरची पण नव्हती. मग कोथिंबीर असे सगळा इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये ॲड केला. मग पहिले कुकरमध्ये तेल टाकलं, त्याच्यानंतर राही आणि मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली, आणि नंतर जी खलबत्त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट केली होती ते त्याच्या कुकरमध्ये चांगली होऊ दिली. मग नंतर आपण जे हे सगळे इन्ग्रेडियंट्स होते, कांदा, मिरची, टोमॅटो, हे सगळं त्याच्यामध्ये, कढीपत्ता वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये ॲड करून त्याला चांगलं फ्राय वगैरे होऊ दिलं. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा मैत्रिणींनो. तर किती छान अशी रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे. तरी ते सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तर आपल्याला व्हेज पुलाव करायचं म्हटलं मैत्रिणी, तर बासमती तांदूळ आपण वापरायचा, कारण त्याच्याने व्हेज पुलाव हा छान होत असतो. तर त्याच्यासाठी मी मसाला आणला होता एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला. तर तो या व्हेज पुलावमध्ये ॲड केला तर खूप छान अशी टेस्ट लागली मैत्रिणींनो. तर तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा नक्की. तर हे सगळं फ्राय वगैरे झालेलं होतं व्यवस्थित असं. मग त्याच्यामध्ये आपल्याला जितकं लागेल आपल्याला तितकं आपण तिखट त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. मग त्याच्यामध्ये तिखट मसाला आणि हळद आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे मैत्रिणींनो. मग हे फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग पाणी टाकलं, आणि मग नंतर आपण जो तांदूळ आणलेला होता तो व्यवस्थित धुवून असं त्याच्यामध्ये ॲड केला. तर खूप छान असं व्हेज पुलाव झालेला होता मैत्रिणींनो. तर तुम्ही पण आवर्जून ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला कशी वाटते मग मला कमेंट करून सांगा. तर त्याच्यामध्ये आपल्याला जितकं हे तांदूळला जितकं पाणी लागेल आपण तितकं त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून मग झाकण वगैरे लावून द्यायचे. 5-10 मिनटातच आपला व्हेज पुलाव रेडी असतो मैत्रिणींनो. तर तुम्हाला आजची ही छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आणि आजचा ब्लॉग पण कसा वाटला, माझं इव्हिनिंगचं रुटीन, ते पण कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. तर आता थोडं रेग्युलर ब्लॉग येत आहेत मैत्रिणींनो. कधी काही प्रॉब्लेम होऊन जातात तर काही ब्लॉग येत नाही. तर मग म्हटलं चला आता वेळ भेटला आहे तर आपण करूया म्हटलं. तर छोटी जशी रेसिपी बनवली मैत्रिणींनो. तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर आता झाकण वगैरे लावून दिल्यानंतर 5-10 मिनटात व्हेज पुलाव आपला रेडी झालेला होता मैत्रिणींनो. तर तुम्ही बघू शकता. तर इथे व्हेज पुलाव आपला रेडी आहे. खूप छान अशी टेस्ट लागली मैत्रिणींनो, खूप छान झालेला होता आपला व्हेज पुलाव. तर तुम्ही पण ट्राय करून बघा. तर मग चला मैत्रिणींनो, आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ.